मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पेडगाव फाटी या ठिकाणी एक बैल मैदान पार पडलं आहे आणि उद्या 22 तारखेला भव्य असं एक दिवसा एक बैल मैदान पार पडतं आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट आत्ता काही वेळापूर्वीच काढण्याचे काम चालू झाले. या लाईव्ह लॉटमध्ये कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांचा पायरा कोण आहे आणि गट क्रमांक किती आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, या मैदानाच्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 2वरती 10 सरकार यांचा घरचा साज आपल्याला उद्या या पेडगाव फाटी दुसरा मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. ते म्हणजे 10 सरकार यांचा सर्जा आणि नवीन खरेदी देवाभाई ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 2मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, या दुसरा मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 9वरती ज्या जोडीची सर्वांना आतुरतेने प्रतीक्षा होती की ही जोडी पळाली पाहिजे, अशा बऱ्याचशा फॅन्सची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण होती. ती म्हणजे आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर. आणि चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मैदानात गुलाबचा मानकरी ठरला आणि हिंद केसरीचा मानकरी असा शाहिद बांगोलानी यांचा सचिन ही गाडी आपल्याला मित्रांनो उद्या या पेडगाव फाटीवरील दुसरा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. जबरदस्त अशी गाडी आपल्याला उद्या पळताना दिसेल, बकासूर आणि सचिन. अजून एक चिठ्ठी देखील मित्रांनो याची निघेल, त्याची अपडेट आपण नक्कीच देऊयात. गट क्रमांक 3 तास क्रमांक 9वरती चिठ्ठी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 3वरती ओगलेवाडीकरांचा तेजा पळताना दिसेल आणि त्याच्यासोबत आहे विठ्ठल ही गाडी आपल्याला पळताना दिसेल. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 4वरती शेवळ्यापांचा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत दुसरा पिस्टन आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 11मध्ये. त्याचबरोबर या दुसरा मैदानाच्या गट क्रमांक 12मध्ये तास क्रमांक 3वरती एक आपल्याला सुंदर असा साज पळताना दिसणार आहे मित्रांनो. शौर्य विशाल शेठ मायनी यांचा चांद उर्फ चंद्या आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगाडॉन ही एक सुंदर अशी गाडी आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे गट क्रमांक 12मध्ये, चांद उर्फ चंद्या आणि भोंगा. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 6वरती गानंदकरांचा बाब्या आणि रॉकेट आपल्याला मित्रांनो पळताना दिसणार आहे गट क्रमांक 16मध्ये. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 3वरती आपल्याला आपणा सर्वांचा आवडता पंचमी हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा देखील उद्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे. आणि सर्जाचा पायरा आहे मुरुमकरांचा चित्ता. वेगाचा शेवट सर्जा आणि मुरुमकरांचा चित्ता ही एक गाडी आपल्याला उद्या या दुसरा मैदान पेडगाव फाटीवरती पळताना दिसेल. त्याचबरोबर याच गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 6वरती बकासूरच्याच बकासूरचा छोटा भाऊ म्हणून असा महाराज देखील उद्या पळताना दिसणार आहे आणि महाराजचा पायरा आहे दुसरा सर्जा. मित्रांनो, गट क्रमांक 19मध्येच तास 6वरती महाराज आणि सर्जा आपल्याला पळताना दिसतील. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 25मध्ये तास क्रमांक 1वरती आपल्याला शॉटगन मेहरबान पळताना दिसणार आहे. आणि याच मैदानाच्या गट क्रमांक 28मध्ये एक चिठ्ठी आहे. गट क्रमांक 25 किंवा गट क्रमांक 28मध्ये शॉटगन मेहरबान आणि शौर्य विशाल शेठ मायनी यांचा गोल्याबाई ही एक गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो, गोल्याबाई आणि मेहरबान. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 3वरती समाजसेवक नगरसेवक संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 आणि त्याच्याबरोबर पळणार आहे छावा ही एक गाडी आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक 27मध्ये, सुंदर 11-11 आणि छावा. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 6वरती मानगर पारगावकरांचं वादळ, जे मित्रांनो आता अटील ड्रायव्हर यांच्याकडे आहे आणि अटील ड्रायव्हरच्या नावानं पळतोय असा वादळ आणि त्याच्यासोबत दुसरा राजा ही गाडी आपल्याला उद्याच्या या पेडगाव फाटीवरील दुसरा मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे. या लाईव्ह लॉटमधील गट क्रमांक 1 ते 35मध्ये ज्या काही नंदींच्या चिठ्ठ्या निघाल्या किंवा गट क्रमांक निघाले ते तुम्हाला आपल्या या व्हिडिओद्वारे मित्रांनो सांगितले आहेत. याच्यामध्ये अजून एक चिठ्ठी देखील या सगळ्या नंदींची असणार आहे.
तर ती काय अपडेट असेल ती तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये देत राहूयात. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.